मोठा बंगला आहे राव. मुंग्या इथं स्विमिंग पूल आहे. ज्या वेळेस एखादा माणूस या उडी मारतो किंवा पडतो तेव्हा या विहिरीत कैद असलेला माणूस बाहेर पडतो. आता एक माणूस हरवलाय, त्याला सापडायला मदत कर. आपण सगळे बाहेर जाऊ. अरे म्हणजे इथं फक्त हात हे मुंग्या काय मग या पाण्यात आधीपासून काय करत होता तू? मी आणि माझा भाऊ भूत पाहणार. आणि मग तुझा भाऊ? माझा भाऊ बाहेर गेलास. एक मिनिट, तू काय म्हणला होता? या बंगल्याच्या बाहेर कोणीच जाऊ शकत नाही कारण हा बंगला शापित आहे. अरे म्हणजे शापित आहे, इथं फक्त हात येत. याचा अर्थ माझा भाऊ पण या बंगल्याच्या बाहेर जाऊ शकतो. मिळाला असं माझा भाऊ मिळाला नाही. माझा भाऊ याच बंगल्यात. आणि तू म्हणला होता या विहिरीत दुसरा कोणतरी माणूस पडला. तो दुसरा कोणी माणूस नाही, तो माझा भाऊ आहे. तो दुसरा माणूस माझा भाऊ आहे. पण आता यांना कसं बाहेर काढायचं? त्यांना बाहेर काढायला विहिरीत उडी मारायची वेळ आली तरी चालेल. विहिरीत उडी मारू. एक माणूस आपल्या कुटुंबासाठी काही पण करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो. सांगा कोण उडी मारताय? सांगा लवकर. पळ लवकर. यार पळ ना, पळ लवकर. अरे आपण तिघ जण असून पैसे काय गरज आहे? अरे मी एकटाच झालो त्याला. ए बाबा, अरे तो कराटे चॅम्पियन आहे, तो पराठे चॅम्पियन नाही. अरे आता सध्या आहे ना आपल्याला बाबाला पकडून बांधून ठेवल्याशिवाय मुंग्याला सापडताच येणार नाही. कारण की बाबाला त्याचा भाऊ लागतोय आणि आपल्याला मुंग्या. अरे पण हे सगळं करायचं कसं? हम बात करने में आग है, बात करने में आग है, शिकार करने में वाघ है. बात करने में आग है, शिकार करने में वाघ है. तुम छुपो कहीं पर भी, हम पीछे से ढूंढन पर डसने वाले नाग है. भोजचे गावाला ड्रम कोणला भोजचे गावाला. दाबून ठेव रे. अरे एकाला बाहेरून मुसगड मोडीन सगळ्यांची. आम्हाला ढकलायचा प्रयत्न करतो रे. हल्लो का? जय भोजो. शांत बस, नाही तर टिप्पणा देऊन कोणत्या घाली. टिप्पणात नाही तुझ्या पाठाडात मुक्का घातलं. अयो बाहेर कस काय आला? अरे यार याला अर्धा भागच नाहीये. भूत जय भूत. उधर पाता जय भूत.
नाना, ए नाना, अरे कटिंग करीत जा ना. अरे मी भूतछोत तुझा भाऊ. अरे वर पान आहे नाना. अरे काना बंद पडले काय नाना. अरे तुझ्या संग बोलतोय नाना. अरे नाना तुझ्या काय म्हणून राहिले? अरे ते त्याचा भाऊ नाही वाटत. काय? नाना कह के प्यार तुम्हें से कर गए. नाना कह के प्यार तुम्हें से कर गए. गाने गाने में केसर कदम लगता है नाना विमल खा के मर गए. पकड़लं तर मारून टाकेल आपल्याला. सगळी दरवाजे लावून टाक. हा लाव लाव लाव. वाचलो. आताचा बाप पण पकडू नाही शकत आपल्याला. नाही पकडू शकत. कुठून आलास तू? हा मला मारायचा प्रयत्न केला तू मला. भूतछोतच्या कानाखाली जाळ. भूतछोतच्या माझ्या कानाखाली जाळ काढलाय. कुठून आलास तू? सांग कुठून आलास तू? माझा भाऊ कुठे आहे? माझा भाऊ कुठे आहे नाना? ती वेळ आली वाटत. कोणती वेळ? तुम्ही या महालात नवीन आलात वाटत. मी जुना आहे हे नवीन आहेत. पुढे बोल. या घराचं रहस्य सांगायची वेळ. खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. एका राजानी एका जादूगाराकडून हा महाल बनवून घेतला होता. महालाचं काम पूर्ण झाल्यावरती जादूगार राजाला महालाबद्दलचे एक एक रहस्य सांगत होता. पहिलं रहस्य, या महालात जो कोणी आत येतो तो कधीच बाहेर जाऊ शकत नाही. काय? दुसरं रहस्य, या महालात दोन असे ठिकाण आहेत की ज्यात आतमध्ये माणूस गेला तरच आतमध्ये कैद असलेला व्यक्ती बाहेर पडतो. पहिली म्हणजे विहीर
आणि दुसरी अदृश्य खोली. म्हणजे त्या विहिरीसारखी अजून एक अदृश्य खोली का? हो, मी त्यातूनच बाहेर आलोय. एक मिनिट, तू ती अदृश्य खोलीतून बाहेर आला? हा, याचा अर्थ समजतोय का? काय? ह्यो जर त्या खोलीतून बाहेर आलाय तर त्या खोलीमध्ये कोणतरी असं मुंग्या. सगळ्यात महत्वाचं तिसरं रहस्य. बाहेरच्या जगातले नियम या महालात चालत नाहीत. ना भूक लागत नाही, ना तहान लागत नाही, ना वय वाढत नाही, आणि मृत्यूही येत नाही. ज्याचा मृत्यू या महालात होतो त्याला कधीच मुक्ती मिळत नाही. त्याचा आत्मा भटकत राहतो या महालात. अरे आत्म्याचा काय सांगतो? त्या आत्म्याचा खात्मा करणारा हा बाबा भूत शिव तिथं थांबलेला आहे. तू फक्त इथून बाहेर कसं पाडायचं तेवढं सांग. ते रहस्य त्या जादूगारासोबतच गेलं. म्हणजे ज्या वेळेस जादूगार राजाला शेवटचं रहस्य सांगत होता त्याच वेळेस जादूगार पाय घसरून डोक्यावर पडला आणि त्याची याददाश्त केली. काय? जादूगाराची याददाश्त केली? जर याददाश्त केली असेल तर तो राजा आणि तो जादूगार याच बंगल्यात पाहिजे, ते पण जिवंत. कारण या बंगल्यात मृत्यू येत नाही हा म्हणला. नाही, ते मेले. कस काय मेले? आता याचं थोपड आणीन मी. अहो मग त्याच्या आत्मा इथंच भटकत असेल ना. नाही, त्यांचा मृत्यूही झाला आणि त्यांना मुक्ती मिळाली. अरे कस काय शक्य आहे? कस काय शक्य आहे? कारण अजून एक रहस्य सांगायचं बाकी आहे. या महालात मृत्यू होऊन मुक्ती त्याच व्यक्तीला मिळती जो त्याला माहित असलेले रहस्य दुसऱ्या कुणाला तरी सांगतो. काय 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 बोलला? हे म्हणतोय जो कोणी दुसऱ्याला रहस्य सांगून तो मरतो, याचा अर्थ हे मारणार आहे का? हा, आणि तुम्ही पण. काय? मला हे रहस्य कोणीतरी सांगितलं होतं, त्याला कोणीतरी सांगितलं होतं, आणि त्याला एकाने सांगितलं होतं, आणि त्याला एकाने. आता हे रहस्य मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. तुम्ही कोणाला तरी सांगणार, तो कोणाला तरी सांगणार, आणि तो कोणाला तरी. हे चक्र असंच सुरू राहणार कायम, पिढ्यान पिढ्या. कोणीच वाचणार नाही, सगळे मरणार. आणि मी आता माझी पण वेळ आलीये मुक्त व्हायची. इथून मला बाहेर पडायचं रस्ता सांग. या बुच्चत बाबाला आता यायला लागायला लागलं. बुच्चत, अरे उठ! अरे येड्या जामण्या, मला जर बाहेर जायचं रहस्य माहिती असतं तर मग मी आत का मेलो असतो. अच्छा, असं बाहेर पडायचं होय. बुच्चत बाबाला रहस्य सांगून मिळाला. बुच्चत बाबाला रहस्य सांगून मिळाला. आत्ताच वेळ आहे. या बाबाला मागून धरू आणि विहिरीत टाकू, म्हणजे सोन्याला बाहेर काढता येईल. नाही रे, तू मगाशी पाहिलं नाही का? काय? यांनी या बाबाच्या कानात इथून बाहेर जायचं रहस्य सांगितलेलं आहे.
आणि आपण जर त्याला आधीच एरीत टाकलं तर आपल्याला ते रहस्य कोण सांगत. त्याच्यामुळं त्याच्याकडून आधी ते रहस्य काढून घ्यावं लागेल, नंतर त्याला एरीत टाकू. यार पण ते रहस्य काढायचं कसं? धन्यवाद, तुम्ही आम्हाला ह्याच्यापासून वाचवलं. वाचवलं. तसा दृष्ट नव्हता तो. आपल्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. बलिदान दिलं. जाता जाता इथून बाहेर जायचं रहस्य सांगून गेला. ते पण तुमच्या कानात. ते तुम्ही आमच्या कानात सांगणार. सांगणार ना. सांगा मग. कुत्र्याच्या लॉकेटने तुझ्या बापाने वश मध्ये केलं होतं का? काय? कुत्र्याच्या लॉकेटने वश मध्ये करायला झालाय भूतचोद बाबाला. अरे हा भूतचोद बाबा भूतांना वश मध्ये करतो आणि तुम्ही मला वश मध्ये करायला चालले. मी नसतं सांगत इथून बाहेर पडायचं रहस्य तुम्हाला रहस्य सांगणार आणि तुम्ही नंतर बंगल्याच्या बाहेर पळून जाणार आणि भूतचोद बाबा कुठे विहिरीत. एवढा येडा नाही भूतचोद बाबा. मला विहिरीत टाकण्याचा विचार तुम्ही कायमचा डोक्यातून काढून टाका. मुंग्याला सापडायला मी तुमची मदत करतो. मान्य असेल तर माझ्यासोबत चला, मान्य नसेल तर सोडून ठरवा तुम्हाला काय करायचंय ते. आता सापडतो. बाबा ती खोली अदृश्य आहे, आपल्या डोळ्याने कशी दिसणार? अरे या भूतछूतचे डोळे आणि तुमचे डोळे का तुम्हाला सारखे वाटले काय? मग काय वेगवेगळे काय? अरे तुमचे डोळे आणि माझ्या डोळ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. भूतचूतचे डोळे तुमचे डोळे जमीन आसमानाचा फरक आहे. या भूतचूतचा एक डोळा खेकड्याचा आणि एक डोळा बोकड्याचा आहे. मग काय होतंय? एक डोळा खेकड्याचा असल्यावर एक डोळा बोकड्याचा. नाही काही होत नाही. या डोळ्यांनी सोबत पाहिल्यानंतर अदृश्य गोष्टी दिसतात. काय? अरे मग टेन्शनच नाही, आपल्याला सापडून जाईल खोली. तुम्ही दोघे इकडे सापडा, मी तिकडे सापडतो. हा. अहो आखा बांगला फिरून परत ते चालू आहे, पण ती अदृश्य खोली कुठं नाही सापडली. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. माझा शक खरा निघलाय. या भूतछोद बाबाचा शक खरा निघलाय. कोणता शेत? आपण अख्ख्या बंगल्यात सापडलं पण ती खोली आपल्याला भेटली नाही. हा, याचा अर्थ समजतो का? नाही. मला समजतो. काय? ती खोली अदृश्य आहे. अरे येडा बिडा कर हे. अहो तुम्ही मागचे म्हणले ना, ह्यो खेकड्याचा डोळा आहे, ह्यो बोकड्याचा डोळा आहे. दोन्ही डोळ्याने बघितल्यानंतर अदृश्य गोष्टी दिसतात, बोलले होते का नाही? मग तुम्हाला कसं काय दिसली खोली? मी म्हणलो हा भूतछोद बाबा म्हणला खेकडाचा डोळा आणि बोकड्याचा डोळा असल्या अदृश्य गोष्टी दिसतात म्हणला. हा भूतछोद बाबा तुम्हाला हे नाही म्हणला. ज्या बोकड्याचा डोळा या भूतछोद बाबाने बसवला तो बोकडा आंधळा होता. काय? बोकडा आंधळा होता हे मला बोकड्याचा डोळा बसवल्यानंतर कळालं. जय भूतछोद. अरे आपल्याला येड्यात काढून राहिलं. मला वाटत ह्याची ती खोली सापडेल. याच्याने या भूतछोदच्याने ती खोली सापडणार नाही. आणि जरी माझ्याच्याने ती खोली सापडली तर तुमच्याच्याने त्या खोलीत जाणं होईल का? म्हणजे ती खोली आणि ती विहीर दोन्ही सारखंच आहे. जर मुंग्याला त्या खोलीतून बाहेर काढायचंय तर त्या खोलीत कोणाला तरी जावं लागेल. आणि हा बाबा तर काही जाऊ शकत नाही, कारण ह्या बाबाला या बंगल्यातून बाहेर पडायचे रस्ते माहितीये. आणि जर हाच बाबा त्या खोलीत गेला तर या बंगल्यातून खोलीत बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे खोलीत कोणी जायचं असं तुम्ही तुमचं ठरवा. कोण जाणार? म्हणजे ह्यो जाणार, कोण जाणार? चल पण मी नसतो जात. कबूल जाणार. मग शेताला म्हणत होता ना, येरीत मी उडी मारतो, मुंग्याला बाहेर काढतो, म्हणला होता का नाही? मागायची मला रहस्य माहित नव्हते, आता मला रहस्य कळले. अरे बरं रहस्य माहिती होऊन तुला काय करणारस तू? मी नसतो जात. चल मग मी म्हणत नसतो जात माझी काय. मग राहू दे मुंग्याला.
नाही नाही, मुंग्याला काढावं लागेल बाहेर, ते गरजेचं आहे. आणावंच लागेल मुंग्याला बाहेर. कमून अरे ना, मुंग्याला सुद्धा रहस्य माहितीये. कस काय? ते त्या बाबाने बाहेर येताना त्याच्या कानात सांगितलंय. बाबा तुम्हाला माहितीत ना रहस्य आहे, मग त्या मुंग्याच्या रहस्याचं काय करायचंय? त्याला अर्थ माहिती, मला अर्थ माहिती बाबा. दोन्ही एकत्र झाले तरच सगळं रहस्य माहिती होईन, तू बाहेर पाडायचं आणि तेव्हाच आपण बाहेर जाऊ शकतो. त्यामुळं मुंग्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्ही ठरवा कोण जाणार आहात. तू जाय रे आतमध्ये. ए नाही जात मी, चल माझी भारी झाली पहिले वेळ, चल. काय कस काय जाणार? कस काय जाशील तू? कस काय तुला काय मी एवढा नाजूक दिसलं काय? नाजूक नाजूक वरून एक शेर आठवला. नाजूक बांधा तिचा वय 16. नाजूक बांधा तिचा वय 16. नाजूक बांधा तिचा वय 16. पाहिला अख्खं गाव व्हायचं गोळा. पाहिला अख्खं गाव व्हायचं गोळा. अरे ह्या बॉल सोबत खेळानंतर एकमेकाला चोळा. बॉल सोबत खेळा म्हणजे? मला नाही वाटत तुमच्याच्याने त्या खोलीत जाणं होईल. त्यामुळे आता हा बॉल ठरवेल त्या खोलीत कोण जाणार. कस काय? जो कोणी हा बॉल माझ्या हातातून हिसकावून घेऊन या पातील्यात टाकेल तो जिंकल आणि जो कोणी बॉल टाकणार नाही तो हार. आणि जो कोणी हारण तो त्या खोलीच आहे. मान्य आहे? हा मान्य आहे मला. आणि जो कोणी मान्य करणार नाही त्याला हा भूतचूत बाबा बाहेर घेऊन जाणार नाही. हा ठीक आहे चला. तर मग चला खेळ चालू करूया. अरे स्पर्धा तर यांची, मग मी का पळतोय?
अदृश्य खोली या भिंतीत आहे. मुंग्याला सापडायची वेळ आली. अरे यार तू इकडे कस काय आला? कस काय आलो म्हणजे पाय आलो कसं येणार रे? अरे तसं नाही. अरे अदृश्य खोली तू कस काय बाहेर आला? कोणती आत्र शिकवली? मी संडासला गेलो होतो. काय एवढं वेळ? तुला माहिती ना मला वेळ लागतो. अरे इतके आवाज दिले एकदा तरी ओ द्यायचा ना तू. अरे संडासला गेलो कोण होत येत? अरे तुझ्या ओ नाही दिला कोण राख मार मारत घरला इथं. हे जाऊ दे मला सांग की बाबा कुठे? तू विहिरीच्या बाहेर कस काय? अरे मी बाहेर बाहेर निघाला असतो पण या बाबाने ना मला संडासात परत कोणलं. कमून सांगतो. ज्यावेळेस ती अदृश्य खोली सापडायला आपण निघालो त्यावेळेस मुंग्या अचानक माझ्या समोर आला. मुंग्या तर त्या खोलीत होता. माझ्या डोक्यात विचार आला, जर हा अदृश्य खोलीच्या बाहेर आहे तर त्या अदृश्य खोलीमध्ये नक्की कोणतरी असणार. आणि तो जर माझा भाऊ नाना असला मग त्या नानाला बाहेर काढण्यासाठी तर खोलीत कोणाला तरी तर पाठवाच लागेल. आणि जर मुंग्या तुमच्या समोर आला तर त्या खोलीमध्ये तुमच्यापैकी कोणीच जायला तयार होणार नाही. त्यामुळे मुंग्याला मी त्या संडासात कोंडलं. अरे बापरे. सगळं त्या नानासाठी केलं. तुझ्या नानाचा तर दाना आणला. बाबाला मारू. ह्याच्यामुळे तुला मुंग्याला बाहेर काढायचं होतं का? कोणी मारला? इकडे 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 अरे कोण आलं? अरे या सगळं या बाबामुळे झालंय. माझ्यामुळे काय झालंय? अरे तू त्या दीपकला आतमध्ये टाकलं नसतं तर तेव्हा भयंकर बाहेर आलाच नसता. मी माझ्या भाऊसाठी केलंय ते. अरे अरे त्या भाव एका शेड खावळे सगळं भावासाठी करतं. आम्हाला जर काय झालं ना तर तुला बघून येणार. घाबरू नका. जोपर्यंत हा भाऊ छोट भावा तुमच्या सोबत आहे तुम्हाला घाबरायचं कारण नाही. फक्त मी सांगन ते करत राहा.
त्याच्या आईला हे झाड खाऊ तुला परत आता त्याच खोलीत टाकतो मी आता लय झालं तुझं. अरे येडा जाऊ ना तू मला घेऊन चाललायस. कोण आहे? तू कशाला आला? आवाज तू चालला ना. चला त्याला खोलीत टाकू. माझ्याशिवाय तुम्हाला या मालातून कोणीच बाहेर काढू शकत नाही. काय म्हणला तू? एक मिनिट काय म्हणला आता? आता काय म्हणला तू? तुझ्याशिवाय ह्या बंगल्याच्या बाहेर आम्हाला कोणीच काढू शकत नाही. कस काय काढू शकत नाही? कारण ज्याने हा माल बनवलाय तो जादूगार मी आहे. तो कधीच मिळालाय. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे. राजाला मी या मालाचे सगळे रहस्य सांगितले होते, पण इथून बाहेर पडायचे रहस्य सांगितले नाही. कारण ते जर मी सांगितले असते तर माझा त्याच क्षणी मृत्यू झाला असता. कारण जो कोणी या मालाचे रहस्य दुसऱ्याला सांगेल त्याचा त्या क्षणी मृत्यू होतो. म्हणून मी यात्रा जाण्याची नाटकं करण्यासाठी दगडावर पडलो. पण माझी खरंच याददाश्त गेली. त्याच्यानंतर काय झालं मला काहीच कळलं नाही. हळूहळू माझी याददाश्त तर आली, पण माझी जादू विसरलो. ती जादू शिकण्यासाठी मला बाहेर पडायचंय. अरे तू जादू शिकण्यासाठी बाहेर पड, नाही तर जादू शिकण्यासाठी बाहेर पड. मला फक्त इथून बाहेर कसं पडायचं तेवढं रस्ते सांग. इथून बाहेर त्याच वेळी पडू शकतो ज्यावेळी त्या अदृश्य खोलीतून आणि विहिरीतून एकाच वेळी सगळेजण मुक्त होतील. हे कसं काय शक्य आहे? त्यात एक जण गेलं तर दुसरा बाहेर येतो ना. डेड बॉडी. डेड बॉडी? 2 डेड बॉडी. एक त्या विहिरीत, एक त्या अदृश्य खोलीत टाकून त्यात कैद असलेल्याला एकाच वेळी मुक्त केलं तरच इथून बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा होईल. पण 2 डेड बॉडी आणायचे कुठून? आणायच्या नाही, तयार करायच्या. काय केलं? एक डेड बॉडी तर झाली. आता दुसरी. नाही सापडणार. ज्याच्या आत्म्याची मुक्ती होते त्याच्या शरीराची मुक्ती होते.
माझ्याकडे एक आयडिया आहे ज्याने आपण सगळे वाचू आणि सगळे बाहेर जाऊ. त्या विहिरीत आणि त्या खोलीत अजून कोणतरी गेलेलं आहे. जर आपल्यापैकी 2 जण त्या खोलीत आणि त्या विहिरीत जर गेले तर ते 2 जण वाचतील आणि जे बाहेर येते त्याला उरलेला जो आसन त्याने मारायचा. त्याने ते 2 मरते आणि आपण तिघाच्या तिघा या बांगल्याच्या बाहेर जाऊ. नाही, त्याला नाही मारायचं. ते माझे मित्र आहेत, त्याला नाही मारायचं. मग तुला एकट्याला मारावं लागेल. तुला मारावा लागेल. एक मिनिट, तुला मारायचंय का त्यांना मारायचंय? एक मिनिट सांग. एक मिनिट. कोणाला मारायचं सांग. आपण सोन्याला मारू. कोण सोने? सोने हिरीत पडले. सोन्याला मारू. हा, त्याला मारू. विहिरीत पडलेला मारायचंय. जरा जय भोजो. सोने, अरे तू बाहेर कसं काय आला? तुमच्या मुंग्याला तू नीट नाही मारलं वाटत. मुंग्या मेला नाही. अरे म्हणजे हा तसं नाही. मुंग्या तर इथं नाहीये. त्याचा अर्थ मुंग्या इथून उठला आणि त्या विहिरीत गेला. मग तो दुसरा बाहेर पडला. म्हणजे अजून एक आपल्याला म्हणजे अजून एक डेड बॉडी पाहिजे. जो जगन तो जिथून निघन. एवढी गद्दारी, एवढी मला मारायला चाललं होतं. मला मुंग्याला पण मारून टाकलं. तुझ्या आईला सोडणार नाही रे. अयो Yeah!
बाबा, तुम्ही या गद्दाराला याच्या तावडीतून तर वाचवलं, पण माझ्या तावडीतून कसं वाचवणार? मुंग्या मेल्याला नाही, याने याने कोणाला गद्दारी करून मारलेलं नाहीये. जर मुंग्या मेला असता तर तो त्या विहिरीच्या बाहेर कधीच आला नसता. आणि राहिला प्रश्न तुला मारण्याचा, तर मला माहित होत तू त्या खोलीच्या बाहेर उभा आहे म्हणून तुमच्यामध्ये भांडण लागावा म्हणून या भोंचोद भावाने त्याच्याकडून सगळं म्हणून घेतलं. मी तुम्हाला म्हणलं होतं, निलेश जाओ मजाक की मांग वा भूतचोद कभी नहीं देता टाक. जय भूतचोद.